नमस्कार, मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बाजरीची खिचडी कशी बनवायची ते पाहतोय। तर त्यासाठी सगळ्यात इथे मी अर्धा कप बाजरी घेतली, स्वच्छ धुवून रात्रभर ही बाजरी मी भिजत घातली होती। तर ही आपण डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये घेऊयात। आता बऱ्याचदा असं वाटतं की बाजरीची खिचडी हा राजस्थानी प्रकार आहे, पण मला तसं नाही वाटत, कारण ही रेसिपी माझ्या आजी सासूने दिली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या काळी ही त्या या खिचडी बऱ्याचदा बनवायच्या आणि त्याला ते खिचडा असे म्हणायचे, खिचडा। तर जरी राजस्थानमध्ये ही बनवत असले तरी महाराष्ट्रातही बनवतात असं मला वाटतं। त्यामध्येच मी अर्धा कप मूग डाळ घातली आहे। तर ही मूग डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतली आहे। भिजवत घालायची मूग डाळ गरज नाही, कारण मूग डाळ पटकन शिजते। आता यामध्ये मी 3 कप पाणी घालते। यामध्येच मीठ घालूयात चवीपुरतं। हे मिसळून घेऊयात व्यवस्थित आणि एक 4 ते 5 शिट्ट्या आता मी मध्यम आचेवर काढून घेणार आहे। या ठिकाणी एक 5 ते 6 शिट्ट्या काढून मी हे बाजरी आणि मूग डाळ शिजवून घेतली। आता आपण बघूयात हे कशी झाली ते। वाव, मस्त। तुम्ही बघू शकता डाळ आणि हे बाजरी पण व्यवस्थित शिजली आहे आणि कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे। बाजरी पण छान शिजली आहे, मऊ झाली आहे। ही खिचडी आत्ता लपलपीत वाटते, थोडीशी अशी पातळ वाटते, पण आपण यामध्ये मूग डाळ घातली आहे, त्यामुळे जसजसा वेळ जाईल किंवा जसजशी ही थंड होईल तसतशी घट्ट होत जाईल। त्यामुळे पाण्याचं प्रमाण शक्यतो तेवढंच ठेवायचं, पाणी कमी नाही घालायचं। आता आपण याला तडका मारूयात। इथे मी तडका कढई गरम करून घेतली, त्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप घालते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाची फोडणी पण करू शकता किंवा तेल आणि तुपाचं कॉम्बिनेशन केलं तरी चालेल। आता तूप थोडंसं तापलं की मग मोहरी घालते। आपण मोहरी घालूयात, मोहरी तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की जिरं, त्यानंतर हिंग, लसूण, 8 ते 10 पाकळ्या लसूण स्लाइस करून घेतला आहे। तुम्ही बारीक चिरून किंवा ठेचून पण घेऊ शकता। लसूणला थोडासा हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा। या ठिकाणी लसूणला हलकासा सोनेरी रंग यायला सुरू झालाय। आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये आपण हिरवी मिरची घालूयात। हिरवी मिरची पण मी इथे स्लाइस करून घेतली आहे। त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता, हळद आणि थोडंसं लाल तिखट पण घालते मी। लाल तिखट तुम्ही नाही घातलं तरी काही हरकत नाही, कारण आपण हिरवी मिरची घालतोच आहोत। मिसळून घेऊयात व्यवस्थित। आणि आता हा तडका आपण ह्या तुपाच्या फोडणीचा मस्त असा खमंग वास येतो। आता या खिचडीमध्ये आपण ही फोडणी घालूयात। आहा, मस्त। हे मिसळून घेऊयात। खूप छान दिसतंय हे, आणि थंडीच्या सीझनमध्ये खूप मस्त असं हे खाण्यासाठी पौष्टिक, पचायला हलकं आणि बनवायला हे झटपट आहे, भारी एकदम। हे बाजरीची खिचडी, त्यावर भरपूर सारं साजूक तूप घालून सोबतीला पापड असेल, पोह्याचा पापड आणि लोणचं, खूप छान लागतं, मस्त। आणि हे वेट लॉससाठी ही खूप छान रेसिपी आहे। जर तुम्ही डाएटवर असाल, वेट लॉसवर असाल तर ही हाय प्रोटीन आणि त्यातल्या त्यात लो कार्ब अशी रेसिपी होते। त्यामुळे तुम्ही ही नक्की खाऊ शकता जरी तुम्ही वेट लॉस किंवा डाएटवर असाल
तर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं, त्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हलक्याशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.